शेटजी भटजींचं लोकसंख्येतलं प्रमाणच इतकं कमी आहे की शेटजी भटजींचा पक्षच जर भारतीय जनता पक्ष असता तर तो निवडूनच येऊ शकला नसता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. जे काय मुठभर विरोधक आहेत वैचारिक मोदींचे, ते मोदी काय करतात हे समजून न घेता मोदींच्या जुन्याच प्रतिमेत अडकून त्यांच्यावर सातत्याने टीका करतात. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद देखील महाराष्ट्रात स्वबळावर गेल्या काही वर्षांमध्ये हव्या त्या प्रमाणात वाढलेली नाही. 40% मराठा मतदार जर शिंदे भाजपकडे देऊ शकले तर महाराष्ट्रासाठी या सहकारी पक्षांना बरोबर केलं हे भारतीय जनता पक्षाला फायद्याचं ठरू शकणार. मतदानाचा कौल मिळूनही फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही या नरेटिव्ह पेक्षा फडणवीसांनी पक्ष फोडले हा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये फिरवण्यामध्ये यश आल्यासारखं दिसतंय. नरेंद्र मोदी सुद्धा ज्यावेळी महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांनी पहिल्या सभेत ठाकरेंवरती थेट टीका केली. हा सामना महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध मोदी असा व्हावा हाचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होतोय का, आणि असा झालाच तर त्याचा लाभार्थी कोण असेल? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. मोदींनी काँग्रेसला तर पहिल्या सभेत डिवचलंच, पण त्यांनी नकली सेनाच्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना लढाईत केंद्रस्थानी आणून ठेवलं. त्यामुळे ही निवडणूक खरोखर अत्यंत चुरशीची होण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्ष देखील करताय. किंबहुना भारतीय जनता पक्ष अजिबात इथे काहीही गृहीत धरत नाहीये हे लक्षात घेणार होतं. थोडस आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की याचं काही उत्तरं नैतिकतेच्या प्रांगणात जाऊन देखील आपल्याला द्यावी लागतील आणि काही उत्तरं देण्यासाठी आपल्याला नरेटिव्हचा शोध घ्यावा लागेल. नैतिकतेचा मुद्दा जर समोर आणला तर तुम्ही ज्या पक्षाबरोबर निवडणुकीत मतदानाला सामोरे गेले त्यांना तुम्ही नंतर नाकारणं आणि वेगळी आघाडी तयार करणं हे काही कोणत्याही पाठ्यपुस्तकात, कोणत्याही कॉन्शियस मध्ये, कोणत्याही नीतिमत्तेच्या निकषांमध्ये योग्य आहे असं म्हणणं शक्य नाही. याबद्दल कोणताही कायदा नाही. खरं तर निवडणूक पूर्व युती ही निवडणुकीनंतर बदलता येऊ नये असा कायदा संसदेने केला पाहिजे. ज्या मतदारांच्या मतदारसंघात विधानसभेच्या वेळेला भाजपचा उमेदवार नव्हता आणि मोदींसाठी जिथे शिवसेनेला मत दिलं गेलं त्यांना शिवसेनेनी केलेलं क्रॉसओव्हर मान्य आहे का हा एक मुद्दा आहे. त्यासाठी खरोखर आगामी लोकसभेनी विचार करून काहीतरी पावलं टाकली पाहिजे. फक्त महाराष्ट्रातच असं झालं असं नाही, बिहारमध्येही झालं, जम्मू काश्मीरमध्येही झालं. त्यामुळे मतदानाचं पावित्र्य आणि मताचा अधिकार हा कसा परिवर्तित होऊ शकतो यावर विचार करावा लागेल. पण उद्धव ठाकरे यांनी जे काय केलं की बंद दरवाजा आड त्यांना जे काय कथित आश्वासन दिलं गेलं ते खरंच खरं होतं का खोटं होतं याचा देखील ही निवडणूक लोकसभेची असली तरी इथे कस लागणार आहे. याबद्दल राम नाईक जे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एक विधान केलंय की आमचा भारतीय जनता पक्ष हा अतिशय शिस्तबद्ध आहे. त्यामुळे संसदीय मंडळामध्ये या विषयाची चर्चा झाली नसेल तर कोणीही उद्धव ठाकरे यांना आश्वासनच देऊ शकत नाही. म्हणजे अमित शहा आश्वासन देऊ शकत नाहीत असं त्यांना थेट म्हणायचंय. या अमित शहानी खरंच आश्वासन दिलं का? मग गुजरात या निमित्ताने सक्रिय होतो का? गुजराती मराठी माणसांना खाली खेचतो का, दाबतो का? असे महाराष्ट्राला आणि विशेषतः मुंबईला आवडणारे अनेक मुद्दे या निमित्ताने चर्चेत येणार आहेत. हे खरं तर इतके प्रतिकात्मक मुद्दे असतात की गुजरातने विकास केला तर महाराष्ट्राने का नाही वगैरे. या सगळ्या मुद्द्यांवर जशी जशी मुंबईची निवडणूक जवळ येईल तशी तशी चर्चा होत राहीलच. पण उद्धव ठाकरे यांना प्रमुख करणं आणि मोदींनी देखील तो सामना मान्य करणं यात उद्धव ठाकरे खरोखरच किती मतं वळवू शकतात आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जे काय त्यांना कालावधी मिळाला त्यात काय केलं हा देखील मुद्दा ऐरणीवर येण्याची गरज आहे. मोदी सरकारने प्रचंड मोठी आश्वासनं दिली, महासत्ता होऊ असं दाखवलं, कोविड सारखं आव्हान आलं त्यात मोदी सरकारने काय कामगिरी केली, महाराष्ट्राच्या भल्याचे काही प्रश्न सोडवले का, त्यासाठी काही पायाभूत रचनांकडे लक्ष दिलं का,
ह्या मुद्द्यांचा देखील विचार करायला हवा. खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी त्यांना पाठिंबा दिला होता. ते त्या दोघांचं एकत्रित सरकार होतं. या सरकारच्या काळात सुरू झालेले अनेक महत्वाचे पायाभूत प्रकल्प उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर बंद झाले. म्हणजे आपण एका रचनेत असताना ज्या मुद्द्यांना पाठिंबा देतो ते मुद्दे आपण नंतर का थांबवतो, हा देखील एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. भारताच्या राजकारणात अशा चर्चा होतात का मला माहिती नाही, पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेना म्हणून सुरू केलेले काही प्रकल्प आणि त्याच सरकारमध्ये असतानाही विरोध केलेले काही प्रकल्प, मेट्रोचे, अशा देखील मुद्द्यांचा उहापोह या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे का याकडे लक्ष द्यावं लागेल. मी चंद्रपूरच्या दारूबंदीचं जे उदाहरण दिलं, दारूबंदी प्रत्यक्षात आली त्यावेळेला शिवसेना सरकारचा भाग होती. दारूबंदी उठवली गेली त्याही वेळेला शिवसेना सरकारचा भाग होती. गमतीचा भाग म्हणजे आज मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख झालेले एकनाथ शिंदे हे देखील त्यातल्या कित्येक निर्णयांचा भाग होते आणि त्या निर्णयांना त्यांचा होकार आपण गृहीत धरायला हवा. कारण कुठेतरी डिस्कंटेंटच्या नोट्स वगैरे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, आपल्याला माहिती नाही. म्हणजे राजीनामे शिवसेनेचे मंत्री फडणवीस मुख्यमंत्री असताना घेऊन फिरत होते, ते त्यावेळेला बाहेर का आले नाहीत, हाही एक मुद्दा आहे. पण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी अशा दोघांची जर तुलना करायची झाली तर मोदी यांनी देशासमोर ठेवलेलं स्वप्न, देशासमोर त्यांनी दाखवलेले प्रयत्न हे एकीकडे आहेत आणि उद्धव ठाकरे यांची व्हिजन ही देखील दुसरीकडे आहे. या निमित्ताने खूप वेगवेगळे मुद्दे चर्चेत येणार आहेत. शेठजी भटजींचं हिंदुत्व, जो या शिवसेनेनी कायम हाताशी धरलेला मुद्दा आहे आणि त्या विषयावर विचार करताना सोयीस्करपणे हे विसरलं जात आहे की शेठजी भटजींचं लोकसंख्येतलं प्रमाणच इतकं कमी आहे की शेठजी भटजींचा पक्षच जर भारतीय जनता पक्ष असता तर तो निवडूनच येऊ शकला नसता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे कुठेतरी असली नकली शिवसेनाच नाही तर असली नकली हिंदुत्व, असली नकली सरकार, असली नकली नेते, असे सगळेच असली नकलीचा एक विचित्र खेळ महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही दिवसात सुरू होणार आहे. पण त्या निमित्ताने मला काही प्रश्न मुंबईकर म्हणून विचारायचे आहेत की महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं सरकार असताना या शहराचा नेमका किती विकास झाला. शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने अनेक वर्ष पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यावर त्यांनी काही अटी घातल्या का? नंतर बाहेरनं पाठिंबा देताना ते म्हणाले की आम्ही पहारेकरी आहोत, पारदर्शी कारभाराची हमी देणार आहोत. तसं काही या मुंबईच्या महानगरपालिकेत होऊ शकलं का? आज मुंबईत अर्धवट तयार झालेले अनेक प्रकल्प आहेत. मेट्रो अर्धी धावतीये, कोस्टल रोड थोडासा तयार झालेला आहे. हे भारतीय जनता पक्षाला त्यांच्या गतीने जाऊ शकतील, त्यांच्या बाजूने जाऊ शकतील असे मुद्दे आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात नेमकं काय केलंय हे त्यांना दाखवावं लागणार आहे. कोविडचं व्यवस्थापन उद्धव ठाकरे यांनी नंतरच्या टप्प्यात अत्यंत उत्तम रीतीने केलं, त्याबद्दल त्यांना काहीसे मार्क्स द्यावेच लागतील. पण एकूण महाराष्ट्राची प्रतिमा काय आणि महाराष्ट्राने मोठं व्हावं म्हणजे नक्की काय व्हावं, त्यासाठी कोणत्या योजना ते आणणार आहेत, कोणते प्रकल्प ते मार्गी लावणार आहेत, याची उत्तरं अजून तरी महाराष्ट्राला मिळालेली नाहीत. आज आपण जे मुद्दे विचारणार आहोत त्या मुद्द्यांचा जाब त्यांना कदाचित त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरेच हे ठिकठिकाणी सभा घेऊन विचारायला लागतील. भारतीय जनता पक्षात ते जेव्हा सामील झालेले आहेत तेव्हा लावरेत व्हिडिओची आता उलटी बाजू येणार आहे का ते देखील बघणं खूप मोलाचं ठरणार आहे. अजूनपर्यंत त्याचं उत्तर सापडलेलं नाही की राज ठाकरेंची मनसे सभा घेणार आहे की नाही घेणार आहे. पण कुठेतरी ठाकरे विरुद्ध ठाकरे या वादामध्ये भारतीय जनता पक्षाचं काही वर्षांमध्ये जे नुकसान झालं होतं ते नुकसान भरून काढायचा प्रयत्नही या निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे का? की राज ठाकरे हे आता बऱ्यापैकी नॉन प्लस झाले असल्यामुळे केवळ त्यांचं येणं हाच भारतीय जनता पक्षासाठी आधार आहे आणि पुढच्या विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न होणार आहे, याकडे पण बघणं खूप मोलाचं ठरणार आहे.
आत्ता नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे असा जर सामना कोणीतरी समोर आणत असेल, अगदी भाजपही, तरी हे दोन नेते एकमेकांना समोर उभे राहण्याच्या ताकदीचे आहेत का, याच्यावर जर विचार झाला तर तो कुठेतरी मोदींना पाठिंबा देणारा एक घटक असू शकेल. पण तशा पद्धतीचा तो विचार होतोय का, आणि जनता या रीतीने मोदींच्या मागे जाऊन पुन्हा एकदा तिसऱ्या टर्म मध्येही त्यांच्या मागे उभे राहू शकते का, हा देखील विषय या निमित्ताने चर्चेला येणार आहे. भारतीय जनता पक्षाची गंमत काय झालेली आहे की ते जागा वाढवत आहेत. उत्तम रीतीने त्यांनी दुसऱ्या निवडणुकीत जागा वाढवल्या, पण भारतीय जनता पक्ष पॉप्युलिस्ट आहे. भारतीय जनता पक्ष केवळ राष्ट्रवादाचं राजकारण करतोय. भारतीय जनता पक्षाला हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करायची आहे. अशा मुद्द्यांना योग्य आणि समर्पक उत्तर स्वतः भारतीय जनता पक्षाचे नेते देत नाहीत. कदाचित न देण्यामागचं कारण एक हेही असेल की जे काय मुठभर विरोधक आहेत वैचारिक मोदींचे, ते मोदी काय करतात हे समजून न घेता मोदींच्या जुन्याच प्रतिमेत अडकून त्यांच्यावर सातत्याने टीका करतात. मोदींना स्वतः आणि जनतेत कोणीही मध्यस्थ नको असतात. त्यामुळे त्यांना त्या विरोधकांच्याही आक्षेपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. ते थेट मतदारांना स्वतःचा जो काय सांगावाय तो सांगायचा प्रयत्न करतात. पण तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यात मला असं वाटतं की या भूमिकेमुळे एक सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मोदीच आम्हाला हवे आहेत हा देशाचा एक साधारणतः मूड आहे, हे वेगवेगळ्या पाहणीतनं लक्षात येत आहे. पण या मोदींनी नेमकं काय करावं याबद्दल मात्र भारतीयांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आमच्या रोजगारांबद्दल बोला, महागाईबद्दल बोला, अशी लोकांची मागणी आहे. ती तिसऱ्या टर्म मध्ये समोर येणं खूप आवश्यक आहे. पण विरोधी पक्ष जनतेच्या या भावनांची कितपत दखल घेतोय किंवा त्यांना कितपत ते समजतंय, हाच मला एक निरीक्षक म्हणून पडणारा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. मोदी घटना बदलणार आहेत त्यासाठी त्यांनी 400 पारचा नारा दिलेला आहे असं विरोधक सातत्याने सांगायचा प्रयत्न करतात. ते नरेटिव्ह त्यांनी या निवडणुकीत आणलंय, पण खरंच ते तसं करणार आहेत का, जनतेला ते तसं वाटतंय का, या मुद्द्यावर कोणी काही पोल तरी घेतलाय का विरोधी पक्षातल्या लोकांनी, की मला रोजगार हवे आहेत, मला महागाई कमी करून हवी आहे. पण ह्याची उत्तरं देखील मोदींकडेच आहेत की काय, आणि ती मोदींनीच द्यावीत असं जर भारतीय जनमानसाला वाटत असेल तर तिसऱ्यांदाही ऍडव्हान्टेज मोदी असंच या सामन्याचं स्वरूप राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी, मी त्यांना 48 वर थांबवीन, मी उद्धव ठाकरेंनी मागे जे चौकीदार चोर याची भूमिका युतीत असतानाही घेतली होती, त्या पलीकडे जाऊन जनतेच्या प्रश्नांना हात देण्याची, जनतेला मी पर्याय काय ते सांगण्याची गरज आहे, ते सांगितलं जर गेलं असतं तर महाराष्ट्रातला सामना हा जास्त रोमहर्षक झाला असता. संजय राऊत हे अत्यंत तळपते आणि तेजस्वी नेते शिवसेनेत तयार झालेले आहेत. पण हे नेते देखील कुठेतरी नवनीत राणा यांच्याबद्दल जे आक्षेप व्यक्त करतात तेच गाजतात. त्यांना भारताच्या विकासाचं वेगळं मॉडेल काय ठेवायचंय हे मला आतापर्यंत कळलेलं नाही. दुसरी गल्लत अशी झालेली आहे की काँग्रेसचा जो न्यायनामा आहे, न्यायपत्र म्हणतात ते, त्या न्यायपत्रामध्ये रोजगार कसे निर्माण होतील हे जरी सांगितलं गेलं नसलं तरी एक कच्ची नोकरी आम्ही तुम्हाला काही दिवस देऊ अशी कुठेतरी दखल घेतली गेलेली आहे. शिवसेनेचा जाहीरनामा, वचननामा अजून समोर आलेला नाही, त्यांनी तो जाहीर केलेला नाही. पण या जनतेच्या महत्वाच्या मुद्द्यांकडे शिवसेना बघतेय का, या प्रश्नाचं उत्तर अजून तरी राजकीय निरीक्षकांना कळलेलं नाही. काय झालंय की ही जी प्रादेशिक पक्षांची शक्ती आहे ती प्रादेशिक पक्षांवर झालेले अन्याय आणि त्यांच्या कुटुंबातले वाद याच्या पुरतीच मर्यादित राहिलेली आहे. तिसऱ्या टर्म मध्ये जर मोदी माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसतील तर माझ्या समोर असलेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांचा पर्याय मला काय देणार आहे, देश म्हणून काय देणार आहे, हा तर इंडिया आघाडींनी सोडवायचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्र म्हणून मला काय देणार आहे याचं उत्तर एक मतदार म्हणून, एक राजकीय निरीक्षक म्हणून मला आजपर्यंत मिळालेलं नाही.
आणि त्यामुळे कुठेतरी मोदींच्या विरोधातला हा सामना विषम तर नाहीये ना, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मोदी हे काही जादूची कोणत्याही गोष्टीवरची कांडी नाहीत. जादूच्या छडीने ते उत्तर देऊ शकत नाहीत. हे भारतीय जनमानसाला, विशेषतः महाराष्ट्रातल्या मतदाराला कळलेलं आहे. पण त्याचं उत्तर म्हणून माझ्या समोर पुढचा पर्याय काय आहे हे या प्रचारामध्ये अद्याप सांगितलं गेलेलं नाही. दुसरा, तिसरा, चौथा हे महत्वाचे टप्पे जसे जसे समोर येतील तसं तसं ते केलं जावं. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर लोक एकत्र येत आहेत, पण नीतिगत पर्याय काय आहे? इकडे तुम्ही आक्षेप घेतात की 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातली निवडणूक होते आहे आणि सत्ताधाऱ्यांना भरपूर वेळ मिळालेला आहे प्रचारासाठी. हे 5 टप्पे विरोधकांसाठी आहे. विरोधकांनाही तेवढाच वेळ, तेवढीच संधी मिळालेली आहे. पण त्या संधीचा उपयोग करून कोणतं नरेटिव्ह दिलेलं जात आहे हे मला अद्याप समजलेलं नाही. पुन्हा पुन्हा घटना बदलण्याचंच नरेटिव्ह जर समोर येत असेल तर ते भारतीय मतदारांना मान्य आहे का आणि त्यात त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, हा देखील मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेला घेणं आवश्यक ठरणार आहे. या निवडणुकीत मुद्दे काय असा विचार केला तर मुद्दे दिसत नाहीत आणि अगदी काँग्रेसचा प्रचार सुद्धा मोदी यांच्या अवतीभोवती रेंगाळतो, विरोधात्मक. आणि स्वतः भाजपचा प्रचार हा मोदीजींची गॅरंटी म्हणून केला जातो. अशा वेळेला या निवडणुकीत पुरेसे मुद्दे नाही आहेत का? का असं फक्त महाराष्ट्रात आहे? याचं कारण जे वेगवेगळे सर्वे आले, आता इथून पुढे सर्वे येणार नाहीत कारण सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार त्यांना बंदी आहे. या सर्वेमध्ये बाकी सर्व राज्यात नरेंद्र मोदी हे चालताना दिसतात, पण तितके मात्र महाराष्ट्रात दिसत नाही. सर्वच सर्वे 42-45 इतका आकडा न देता 32, 24, 25 असे आकडे देतात. पण महाराष्ट्रातलं गणित आणि देशातलं गणित मोदींसाठी वेगळं आहे का? महाराष्ट्रातलं आणि देशातलं गणित मोदींसाठी वेगळं असायचं एकमेव कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात झालेली उलथापालथ हे आहे. मी ज्याप्रमाणे व्यक्तिमत्वाला छेद देणारी 2 पर्यायी व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये तयार झालेली दिसत आहेत. ही 2 व्यक्तिमत्व तितकीच लोकप्रिय आहेत का, याचं उत्तर येणारी निवडणूक देणार आहे. शरद पवार 10 जागा त्यांच्या तुतारी या नव्या चिन्हासह लढतायत आणि मशाल या चिन्हावर उद्धव ठाकरे 21 जागा जिंकतायत. उद्धव ठाकरे यांचे बहुतांश खासदार मागच्या वेळेला मोदी महिन्यामुळे निवडून आले होते असं म्हटलं जातं. यातलेच बरेच खासदार आज शिंदेच्या छावणीत जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे ते धनुष्यबाण या चिन्हावर स्वतःची मतं खेचून आणू शकतायत का, हा देखील एक मुद्दा थोडासा सेफॉलॉजिस्टनी देखील विचार करावा लागेल. चिन्हांची लढाई ही खरंच असते का, आणि महाराष्ट्रासारख्या सुशिक्षित असलेल्या राज्यांमध्ये चिन्हांना महत्व आहे का, आणि मग चिन्ह लोकांपर्यंत कशी पोहोचवली जात आहेत हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. आज मात्र खरोखर असं झालेलं आहे की देशाचा जो काय संभाव्य मूड आहे, कोणतीही चाचणी म्हणजे निवडणुकीचे निकाल नाहीत, ते त्यावेळेला असलेलं आणि त्या संस्थेने काढलेलं अनुमान आहे. आणि गुप्त मतदानाचा अधिकार जर त्यांना दिलाय तर त्यांनी खरं पाहणीकरांना सांगावं का, हा देखील प्रश्न आहे. पण चाचण्या हाच जर निकष मानला तर भारताचा मूड वेगळा आणि महाराष्ट्राचा मूड वेगळा हे जे सध्या दिसतंय ते मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सत्ता कारणामुळे तर आहेच, शिवाय बंगाल आणि महाराष्ट्र या 2 राज्यांना आम्ही काहीतरी वेगळे आहोत, आम्ही काहीतरी इंटलेक्च्युअल्स आहोत, आमच्याकडचा विचार हा पूर्णतः वेगळा असतो असं सांगायची सवय लागलेली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या दोन्ही प्रांतांचं जे योगदान होतं त्यामुळे देखील हे अस्मितेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्राला आजवर सर्वाधिक भारतरत्न मिळालेली आहे, त्यामुळे त्या राज्याला आम्ही कोणीतरी आहोत हे वाटणं स्वाभाविक आहे. पण आम्ही कोणीतरी आहोत ही कल्पना ही खरोखरच प्रत्यक्षात येते का? आज तुम्ही आर्थिक पाहणींचा जर विचार केला तर महाराष्ट्र हे क्रमांक 1चं राज्य राहिलेलं आहे का? नाही. महाराष्ट्र म्हणतोय की आमच्याकडे सर्वाधिक गुंतवणूक येते आहे, पण ती प्रत्यक्षात उतरते आहे का? सामाजिक लढ्यांचे अर्थ किंवा सामाजिक लढ्यांचे आयाम महाराष्ट्राने देशाला दाखवले, पण त्याच महाराष्ट्रामध्ये आज जातीपातीवरून किती छोटी मोठी गोष्टी समोर येत आहेत आणि आव्हानं समोर येत आहेत याचा देखील विचार करायची गरज आहे.
त्यामुळे देशाच्या मूडपेक्षा आम्ही काहीतरी वेगळं करतो असं म्हणणं किंवा असं वास्तव असणं यात गैर काही नाही. पण ते केवळ विरोधासाठी विरोध आणि आम्ही कोणीतरी आहोत या भावनेनी होत आहे, की त्यातनं खरोखरच एक वेगळा विचार आहे, एक वेगळा नरेटिव्ह आहे, याचा विचार करायची गरज निर्माण झालेली आहे. याचा दोष केवळ विरोधी पक्षांना देऊन चालणार नाही. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद देखील महाराष्ट्रात स्वबळावर गेल्या काही वर्षांमध्ये हव्या त्या प्रमाणात वाढलेली नाही. महाराष्ट्रात खरोखर पक्ष एक हाती रुजवणं कठीण होतं, मान्य आहे. पण सातत्याने जो युतीचा पर्याय आतापर्यंत महाराष्ट्रात स्वीकारला गेला, त्यामुळे जसे फायदे होतात तशी काही आव्हानं देखील तयार होतात. आज भारतीय जनता पक्षाकडे आपण जर पाहिलं तर या 25 उमेदवारांपैकी किती जागा सुरक्षित आहेत आणि शिंदे आणि अजितदादांना दिल्या गेलेल्या किती जागा सहज निवडून येऊ शकतायत याचाही तौलनिक अभ्यास करावा लागणार आहे. आणि मग कुठेतरी महाराष्ट्र देशाच्या मूड बरोबर राहायचा प्रयत्न करतोय, पण साथीदारांना घेऊन हे किती वर्ष चालणार याचा देखील लॉंग रन मध्ये भारतीय जनता पक्षाला विचार करावाच लागणार आहे. आज तुम्ही म्हणता ते खरोखर वास्तव झालेलं आहे की कदाचित भारताचे निकाल वेगळे लागू शकतील, पण महाराष्ट्राचे निकाल वेगळे असतील. आणि तशीच हाकाटी पिट आता महायुती देशाच्या मूड बरोबर राहा असं सांगायचा प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नांना मतदार किती साथ देतात हे देखील बघावं लागेल. दुसरं काय असतं की मतदारांमध्ये एखादी सुप्त लाट असू शकते. भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येऊ शकेल का याची तुलना करताना वाजपेयी सरकारच्या अच्छे दिनचा विषय वारंवार आणला जातो. अच्छे दिनच्या वेळेला त्यावेळेला खरं अच्छे दिनपेक्षाही त्यांची जी त्यावेळेची घोषणा होती त्या घोषणेचा जर आपण मतितार्थ लक्षात घेतला तर त्या पलीकडे जाऊन तेव्हा विरोधक प्रबळ होते. वाजपेयी सरकारवर मोठ्या मोठ्या प्रकरणांचे आरोप होते. विशेषतः वाजपेयी यांच्या भोवतालची कोटरी त्यांच्याशी फारकत घेऊन वागतेय, जे संघ परिवाराला मान्य नाही असं देखील बोललं जात होतं. आणि त्यामुळे त्यावेळेला अच्छे दिनचं जे नाव होतं शायनिंग इंडिया ते प्रत्यक्षात येऊ शकलं नव्हतं. यावेळेला जेव्हा मोदी तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यावेळेला भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना ते घेत आहेत, पण मोदींवर मात्र भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप झालेले नाही. मोदींबद्दलचा जो काय राग आहे थोडासा तो पाहिजे त्या गतीने ते डिलिव्हर करू शकत नाही एवढाच आहे. म्हणजे माझा जो आवडता माणूस आहे त्यांनी जास्त वेगाने काहीतरी करायला हवंय अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सुप्त लाट मोदींच्या विरोधात नसावी असं मला तरी या क्षणी राजकीय निरीक्षक म्हणून वाटतंय. खरं काय आहे चालू जनतेच्या मनात ते मतपेटीच सांगत असते. पण मोदींना पर्याय असलेलं समीकरण महाराष्ट्राने जरी कितीही वेगळी भाषा केली असली तरी ते इथे अस्तित्वात आहे का याबद्दल शंका. आता प्रश्न कुठे निर्माण होत आहे तर मोदींची जी महाराष्ट्रातली चमू आहे ती खरोखरच तेवढी सक्षम आहे का डिलिव्हर करायला. एकनाथ शिंदे किती रीतीने स्वतःच्या उमेदवारांचं मताधिक्य राखू शकतायत. अजितदादा केवळ बारामतीत अडकतायत की बाकी ठिकाणी देखील ते विधानसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून मतांची बेगमी भारतीय जनता पक्षाला करून देऊ शकतायत हा देखील या निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्याच्या आधाराने अजून कोणी विश्लेषण जर करायला गेलं तर भारतीय जनता पक्षाला हे लोक बरोबर आल्यामुळे किती फायदा होणार आहे की त्यांना नदी पार घेऊन जाण्यातच भारतीय जनता पक्षाची शक्ती खर्च होणार आहे याचा देखील विचार करावा लागणार आहे. याची टेस्ट केस दुसरा टप्पा राहील, कारण तेव्हा मराठा समाजाची मतं ज्या मराठवाड्यात आहेत आणि ज्या मराठवाड्यात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे तिथे होणार आहे. इथे कुठेतरी 40% मराठा मतदार जर शिंदे भाजपकडे देऊ शकले, अजितदादा त्याला भर लावू शकले तर महाराष्ट्रासाठी या सहकारी पक्षांना बरोबर घेणं हे भारतीय जनता पक्षाला फायद्याचं ठरू शकणार. दुसरं असं आहे की भारतीय जनता पक्षाने एक ठरवायची गरज आहे की पक्ष फुटले की पक्ष आपोआप त्यांच्या बरोबर आले. पक्षात त्यांच्या अस्वस्थता होती म्हणून पुत्री प्रेमामुळे आणि पुत्रमोहामुळे हे पक्ष आमच्याकडे आले असं अमित शहा म्हणतायत. आणि हे पक्ष आम्ही फोडले
असं भारतीय जनता पक्षातली राज्यातली यंत्रणा सांगते. यातला कुठला तरी एक मार्ग भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत सोखाळायला हवा होता. दुर्दैवाने झालं कसं आहे की मतदानाचा कौल मिळूनही फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, या नरेटिव्ह पेक्षा फडणवीसांनी पक्ष फोडले हा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये फिरवण्यामध्ये सध्या वैचारिक बाजू सांभाळणाऱ्यांना यश आल्यासारखं दिसतंय. खरं तर निवडून आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री होता न येणं ही एक सहानुभूतीची लाट आणणारा विषय ठरू शकते. लोकसभेची निवडणूक फडणवीस यांच्या भोवती केंद्रित नाही, आपण गल्लत करूया नको. पण महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षावर जो अन्याय झाला त्याचं उत्तर देण्यासाठी समोर या, हा एक सुप्त प्रचार होतोय का भारतीय जनता पक्षाकडून, त्याकडे पण लक्ष देणं यावेळेला थोडं आवश्यक ठरणार आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाने बेरजेचं राजकारण करायला जे जे काय काय करता येईल ते महाराष्ट्रात केलं. ईडी वापरली, एन्क्वायरीज आणल्या, फॅसिलिटेट केलं बाकी पक्षांना. एकनाथ शिंदेंनी महाशक्ती म्हणून टाकलं, पण ही महाशक्ती जनतेच्या मनात स्वतःचं स्थान अबाधित ठेवू नये का याचा कस लागणार आहे. हा कस लागताना भारतीय जनता पक्षाकडे जंगलात शिरले आहेत आणि ते शिरल्यानंतर त्यांच्याजवळ जी साधनं आहेत त्या साधनातलं सर्वात मोठं साधन त्यांची बूथवरची यंत्रणा आहे असं मी मानते. बूथवर प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने देशभर जी काय प्रारूप तयार केलेली आहेत ती प्रारूप हा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला खूप मोठा मदतीचा आधार आहे. पण त्याच वेळेला आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंकडच्या शाखा देखील सक्रिय झालेल्या दिसत आहेत. शाखा प्रमुखाचे अधिकार खूप मोठे आहेत, त्याचा ऍक्सेस मोठा आहे, तो देखील तेवढ्याच तयारीने या निवडणुकीत उतरलेला आहे. भारताचा धर्म आणि महाराष्ट्राचा धर्म याच्यात कधी कधी आपल्याकडे गल्लत पण होताना दिसते. म्हणजे कसं असतं की कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये आम्ही कोणीतरी वेगळ्या जरी धरलं तरी केंद्रबिंदू हा या राष्ट्राची प्रेरणा, हे राष्ट्र असाच असायला हवा असतो. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही टॅक्स जास्त कलेक्ट करतो, मुंबईमध्ये कर संकलन जास्त होतं, मग मुंबईसाठी तो द्या वगैरे असे अनेक मुद्दे वेळोवेळी मांडले जातात. गेल्या 20 वर्षांच्या राजकारणात हेच मुद्दे वारंवार का येतात याचं मलाही उत्तर सापडलेलं नाही. पण कुठेतरी आम्ही कोणीतरी आहोत आणि आमच्यावर अन्याय होतोय हा जो लढाईचा मुद्दा सामान्यतः मुंबई MMR आणि नाशिक पुणे भागामध्ये शिवसेना हाताशी धरू पाहते, तो मुद्दा मतदार यावेळेला स्वीकारतात का नाकारतात याकडे पण लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे. ही जी लोकसभा निवडणूक आहे, या लोकसभा निवडणुकीत एक जो सर्वे आला त्यात तब्बल 28 जागा अशा दाखवल्या की जिथं 1 ते 3% फरक आहे. खरंच महाराष्ट्रात एवढी चुरस आहे का? आणि असं जर का असेल तर येणाऱ्या 5 आठवड्यात पारडं कुणाकडे जाईल याच्याबद्दल कुणालाच शाश्वती नाहीये का? तुमची निरीक्षणं काय सांगतात? साधारणतः मोदी समर्थनाची जी लाट आहे ती 2019 साली देखील कोणी प्रत्यक्षात उतरवू शकला नव्हता. प्रत्यक्षात उतरवणं मी या अर्थाने म्हणते की हो, इथे मोदीच पुन्हा निवडून येणार आहेत हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगणारे राजकीय निरीक्षक कमी होते. जनतेत काय चालू आहे त्याचं मूळ लक्षात घेणं हे फार कमी लोकांना सध्या साधतंय. त्यामुळे या महाराष्ट्रात मतदानाला सामोरं जाताना राजकीय स्थैर्याला मत देणारी खूप मोठी संख्या असू शकते. मला स्वतःला राजकीय स्थैर्याकडे लोकांचा कल असू शकेल असं आजही वाटतं. काय झालेलं आहे की तिसऱ्यांदा जेव्हा सत्ता आपल्या हातातून निघून जाण्याची वेळ येते तेव्हा राजकीय पक्ष खडबडून जागे होतात. ते खडबडून जागं होण्याचं काम महाविकास आघाडी कितीही विस्कळीत असली तरी त्यांनी स्थानिक पातळीवर आपापल्या परीने केलेलं दिसतंय. मला मुळात असं भारतीय जनता पक्षाने साधारणतः त्याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा जो मार्ग महाराष्ट्रात अवलंबलाय तो थोडा त्या पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतोय. की मला मोदी तर हवे आहेत पण मला माझ्या स्थानिक उमेदवाराबद्दल 1, 2, 3, 4, 5, 6 अशा नाराज आहेत. या नाराज्या कशा आहेत तर तो दिसत नाही.
त्याची जात वेगळी आहे, तो माझी कामच करत नाही, तो मला भेटायलाच आलेला नाही, असं कुठेतरी राष्ट्रीय पातळीवरचं एक वेगळं वातावरण आणि स्थानिक पातळीवरची नाराजी असा देखील एक छुपा संघर्ष महाराष्ट्रात दिसतोय. आणि या छुपा संघर्षाचं मॅनिफेस्टेशन प्रगणकांसमोर मतदारांनी केल्यामुळे असेल कदाचित, पण महाराष्ट्रातल्या लढती अटीतटीच्या होण्याची शक्यता आपण म्हणता त्या पाहणीत दिसून आली असेल. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडे महाकाय निवडणूक यंत्रणा आहे आणि भारतीय जनता पक्ष अजिबात या निवडणुकीत कॉम्प्लेसन्सीत गेलेला नाही. प्रचंड ऊन असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरतायत, अमित शहा फिरतायत, जे पी नड्डा फिरतायत, देवेंद्र फडणवीस फिरतायत, बावनकुळे फिरतायत. त्यामुळे कोणताही धोका ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष पत्करायला तयार नाही आहे, त्यावेळेला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं आणि त्या प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणणं यावर भाजप जो भर देतोय तो अत्यंत अनप्रेसिडेंटेड आहे. सुपर वॉरियर ही एक भारतीय जनता पक्षाने लागू केलेली संकल्पना आहे. प्रत्येक बूथवर 370 हटवलं म्हणून 370 नवीन मतं मिळावी याची व्यूहरचना आहे. या 370 मधली कदाचित 50 मतच मिळतील, कुठे 20 मतच मिळतील, पण यासाठी यंत्रणा ज्या पद्धतीने प्रयत्न करते ते थोडे निवडणूक निरीक्षकांनी आणि निवडणूक व्यवस्थापनाचा विचार करणाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखे आहे. मोदींबद्दल प्रचंडच नाराजी असेल आणि उद्धव ठाकरे शरद पवारांबद्दल एक प्रचंड आस्था असेल तर ही यंत्रणा देखील कुचकामी ठरेल. लोक कदाचित मतदार केंद्रात जातील, मोदींना नाकारून आम्ही नवीन काय निर्माण करणार आहोत हे सांगायचा प्रयत्न जेव्हा झालेला नाही, तेव्हा मला असं वाटतं की मतदारांमधली एक सुप्त जी इच्छाशक्ती आहे ती नेमकी काय करणार आहे आणि या देशाचं भवितव्य मोदींच्याच हाती सुरक्षित राहणार आहे का, त्यांना अजून एक संधी द्यायची गरज आहे का, कारण समोर कोणी पर्यायच नाहीये. असा जो राजकारणातला देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह टीना नावाने ओळखला जाणारा फॅक्टर आहे, तो माझ्या मते मोदींच्या समर्थनार्थ यावेळेला सुप्तपणे काम करू शकतोय. मला तरी जे काय अंदाज सध्या निवडणुकीचा आणि प्रचार यंत्रणेचा येताना दिसतोय त्याच्यावरून मी आता हाच निष्कर्ष काढायला तयार आहे की हो, मोदींबद्दलच्या काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्याबद्दल जनतेच्या मनात एक थोडासा अरे अजून हेही करा हेही करा, दिल मांगे मोरचा प्रकार आहे. पण मोदींना सपशेल नाकारण्याचा ट्रेंड अख्ख्या महाराष्ट्रभर आहे का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. जिथे शिवसेनेचं प्रचंड चांगलं नेटवर्क आहे, मराठवाडा असेल, कोकण असेल, तिथे उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा मिळू शकेल. पण भारतीय जनता पक्ष हा बरोबरीत थांबेल का महाराष्ट्रामध्ये याबद्दल मला शंका आहे. भारतीय जनता पक्षाची यंत्रणा ज्या पद्धतीने काम करेल त्या पद्धतीने निकाल बदलू शकतील. फक्त ज्या मोहितेंना भारतीय जनता पक्षाने नाकारलं किंवा ज्या काही लोकांना भारतीय जनता पक्षाने स्वतःचा मानलं त्यांनी बदललेल्या निवडणुकीचं चित्र आणि त्यासाठी शरद पवारांनी उत्तम व्यूहरचना करून केलेले प्रयत्न हा भारतीय जनता पक्षातला यशातला अडसर ठरू शकतो अशी निश्चित स्थिती आहे. 28 मतदारसंघ 2 किंवा 3% बदलांनी मतदान करणार आहेत का हा निवडणुकीतला खरं तर खूप कळीचा मुद्दा आहे. कदाचित यावेळेला कोणतीही लाट नाही. मागच्या वेळेला देशात कोणतीही लाट नव्हती तरी ऐन वेळेला जे काय दहशतवादी कृत्य आणि आपण दिलेलं उत्तर होतं त्यामुळे फरक पडला होता. यावेळेला तसा मुद्दा अद्यापपर्यंत कुठे दिसत नाही. शिवाय आपण आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये 2 मुद्दे अजिबात आणत नाही आहोत. ते आहेत महाराष्ट्राचं दुष्काळी वास्तव. साधारणतः जेव्हा दुष्काळ पडलेला असतो, जगण्याचे प्रश्न कठीण झालेले असतात, त्यावेळेला नवीन काहीतरी करून बघूया असाही जनतेचा कल असू शकतो. शेतमालाला न मिळणारे भाव हा देखील मोठा मुद्दा आहे. आणि गंमत काय झालेली आहे की भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक देखील या मुद्द्यांना हात घालून भावनांना फुंकर घालताना सध्या दिसत नाही. ही लढाई बूथचा मतदार आणि मोदी
अशाच पद्धतीने प्रोजेक्ट केली जाते. तिथे कुठेतरी भाजपची काहीतरी गल्लत तर होत नाहीये ना, या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे, मी पण मान्य करते. पण माझ्या मते महाराष्ट्रातले काही भाग वगळता आजही ही निवडणूक 42 पर्यंत पोहोचवणारी नसेल भाजपला, पण ऍडव्हान्टेज मोदी, ऍडव्हान्टेज भाजप अशीच आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न. मोदींच्या बाजूच्या दोन फॅक्टर बद्दल तुम्ही बोललात, एक कॅडर म्हणजे सी आणि एक टी, ज्याला आपण टीना म्हणू. तसा एक एम हा महिला आहे का? याचं कारण महिला जास्त धार्मिक असतात असं म्हणतात. राम मंदिराचा निर्माण असेल किंवा इतर मुद्दे असतील. दुसरं, महिलांच्यात मोदींची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे असंही मानलं जातं. आणि पक्षफुटी, केडर इकड तिकड होणं, या सगळ्याबद्दल त्यांच्या मनात किती राग आहे, त्याची इंटेन्सिटी कदाचित कमी असेल असं मानलं जातं. या तिन्ही फॅक्टरमुळं ऍडव्हान्टेज मोदी असण्यासाठीचा तिसरा फॅक्टर हा महिला असू शकतो. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी बरीच मागे जाईल. मोदी गुजरातमध्ये ज्या रीतीने स्वतःला प्रोजेक्ट करत होते आणि गोध्रा घटनांचं ज्या प्रकारे त्यांच्यावरती बॅगेज होतं, ते लक्षात घेता त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावर महिला मोदींना मतदान करतील का, याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. 56 इंच वगैरे जो प्रचार असतो, जो साधारणतः आपण मॅस्क्युलाईन असं म्हणू शकतो, तो या देशातल्या किंवा कुठल्याही महिलांना कितपत आवडतो, हा एक निश्चित मुद्दा विचारात घेण्यासारखा असतो. पण हे लक्षात आल्यानंतर मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीच्या वेळेला त्यांच्या प्रचाराचं स्वरूप पूर्णतः बदललं. महिलांचं प्रमाण मतदानातलं पुरुषांपेक्षा काही अंशांनी मागच्या वेळेला जास्त होतं आणि मोदींना मिळालेल्या मतदानात महिलांचं मतदान गेल्या वेळेला 2% जास्त होतं. आता पुन्हा नव्याने मोदी जेव्हा निवडणुकीला सामोरे जातात, तेव्हा ते महिला आरक्षणाच्या आश्वासनाचं एक नवीन चित्र घेऊन महिलांसमोर जात आहे. पुढच्या वेळेला जी लोकसभा तयार होईल, त्या लोकसभेमध्ये 33% महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल. नारी वंदन विधेयक असं एक भारतीय परंपरेत साजेसं आणि आधुनिक महिलांना गोंडस वाटू शकणारं नाव त्यांनी या संपूर्ण विधेयकाला दिलेलं आहे. या विधेयकामुळे महिलांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या नक्कीच जागृत झालेल्या आहेत. सध्या या नेत्यांच्या घराशी संबंधित महिलांच्या मनात निवडणुकीत येण्याची प्रेरणा जागृत झाली आहे, ती हळूहळू झिरपत जाऊ शकेल. संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास केला तर असं लक्षात येत आहे की महिलांना कुठेतरी मोदी हवेपेक्षाही देशातल्या स्थैर्याची त्यांना गरज वाटते. स्थैर्य असलं की प्रगती जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकेल किंवा तशी संधी उत्पन्न होऊ शकते, असा एक सामान्यता केला जाणारा विचार आहे. या महिलांना रोजगाराबद्दल निश्चित जाणीव आहे. या महिलांना महागाईची झळ चटके देते. पण या महिलांना मोदींनी ज्या लखपती दिदी सारख्या सुरू केलेल्या योजना आहेत, की स्वयं प्रेरणेने ज्या महिला रोजगार सुरू करतायत, त्यांना 1 लाखाचं छोटं कर्ज असेल, त्या कर्जाच्या निमित्ताने तिथल्या गावगाड्यामध्ये त्यांनी स्वतःसाठी निर्माण केलेलं स्थान असेल, हे मुद्दे खूप महत्वाचे वाटतात. साधारणतः या महिलांपर्यंत शिवसेनेचा प्रचार पोचवणारी फळी, जी महिला कार्यकर्त्यांची फळी असते, ती मुंबईकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे निश्चितपणे आहे. पण काही महत्वाचे नेते शिंदे गटाकडे गेल्यामुळे आज शिवसेनेवर झालेल्या बहुचर्चित अन्यायाची कल्पना या महिलांपर्यंत पोहोचली आहे का, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. त्यामुळे इथे कुठेतरी स्थैर्यासाठी त्याच सरकारला आपण मतदान करावं असं वाटू शकतंय. ती शक्यता महिला मतदारांबाबत मला तरी मोठ्या प्रमाणात दिसते. काय होतं की ज्या वेळेला साधारणतः एक शांतीपूर्ण परिस्थिती देशात असते, त्यावेळेला महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात होतं. महिला खासदारही त्यावेळेला यशस्वी होतात, त्यांचं निवडून येण्याचं प्रमाण वाढतं. हा जगात सगळीकडे दिसणारा ट्रेंड आहे. त्यामुळे प्रस्थापित विरोधी मतदान करायला महिला त्याच वेळेला सरसावून पुढे येतात
ज्या वेळेला घोर काहीतरी वेगळं झालेलं असतं. असं घोर काहीतरी वेगळं महाराष्ट्रात, देशात या वेळेला झालंय का? या पुन्हा पुन्हा आपण चर्चेत आलेल्या मुद्द्याकडेच आपण परत जातो. मोदींच्या कडूनच्या अपेक्षा मोदीच पूर्ण करू शकतील असंही कुठेतरी जनमानसाला वाटत असावं, असं समज करून घ्यायला मला असं वाटतं बऱ्यापैकी जागा आहे. कारण मला जर मोदी नको असतील तर मला राहुल गांधी हवे आहेत का? हा प्रश्न भारतीय जनता पक्षाने बारामतीच्या निमित्ताने प्रचारात आणलेला दिसतोय. आणि मग कुठेतरी राजकीय अस्थैर्याची आणि भारताने मधल्या काळामध्ये जे काय सहन केलं त्याच्याशी जर तुलना केली गेली तर पुरुष काय आणि महिला काय या मोदींच्या मागेच पुन्हा एकदा उभं राहू, पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन पाहू असं म्हणायची शक्यता आहे. या स्थितीत काय होईल की मताधिक्य कमी होईल त्या त्या ठिकाणचं. मागच्या वेळेला आपण पाहिलं की 2-2 लाखांनी ज्या जागा जिंकल्या होत्या त्या जागांमध्ये 50-50 हजाराचा फरक पडत भारतीय जनता पक्ष निवडून आला. त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणतात की 1-2%, 4-5% अशी काट्याची लढत होईल, पण कुठेतरी प्रस्थापितांकडेच कल महिला देऊ शकतील. महिलांना विकासाची नवी संधी उपलब्ध झालेली आहे. खरं तर सोनिया गांधी या देखील महाराष्ट्रातल्या महिलांच्या आयकॉन होत्या, खरं तर देशातल्या. त्या परदेशी असल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत आला, पण त्या कोणत्याही कारणाने का होईना भारतात राहिल्या हे देखील महिला मतदारांना कुठेतरी आवडत होतं. त्यामुळेच दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी जेव्हा मी मुंडन करीन वगैरे भावना व्यक्त केल्या होत्या सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर याला नकाराचा प्रतिसाद मिळाला होता. आज अशा तऱ्हेचा प्रचार कुठेही होताना दिसत नाही. आणि कुठेतरी मोदी आपल्याला आर्थिक महासत्ता करू शकतायत, किंबहुना तशी शाश्वती जर शकत असेलच, खर तर भारतीय मतदारांच्या ज्या प्रेरणा आहेत किंवा त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या अतिशय कमी आहेत. की त्यांना रोटी कपड्यावर मकान हवं होतं, ज्याला बीएसपी पॉलिटिक्स म्हटलं जायचं. आता त्यांना उत्तम आयुष्य जगायची संधी हवी आहे. ते उत्तम आयुष्य त्यांच्याकडे आलेली उज्ज्वला योजना देते आहे. ते उत्तम आयुष्य मुंबईतल्या किंवा महानगरातल्या नोकरदार महिलेला मेट्रो देते आहे. त्यामुळे कुठेतरी स्थितीप्रियतेकडे महिलांचा कल असण्याची शक्यता मला सध्या तरी नाकारावीशी वाटत नाही आहे. भारतीय मतदार हे अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहेत, त्यामुळे तसंच होईल हे सांगणं कोणालाही शक्य नाही. पण मोदी है तो मुमकिन है हा महिला वर्गामध्ये साधारणतः सूर आहे. मॅडम तुमचे खूप खूप आभार. खूप नवीन इन्साईट मिळाले, खूप गोष्टी कळल्या. परत परत जसं इलेक्शन पुढे जाईल तसं बोलत राहू, पण आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आभार आणि धन्यवाद.